मॉर्निंग. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण नॉर्मल जॉगिंग करणार आहे कारण की उद्या आपल्याला हिल ट्रेनिंग करायची. हिल ट्रेनिंगसाठी परफॉर्मन्स चांगला लागतो आणि आधी एक दिवस थोडीशी नॉर्मल रेस्ट लागते. नाहीतर कसं आहे, हिल ट्रेनिंग इथं वर्कआउट केला आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिकडे गेलो, तिकडे वर्कआउट होत नाही एवढा, कारण की संडेला पण सुट्टी घेत नाही आपण. त्याच्यामुळं मग हे होत नाही. त्याच्यामुळे आज आपण नॉर्मल वर्कआउट करणार आहे. 2-3 किलोमीटर जॉगिंग करू. त्याच्यानंतर आपण नॉर्मल स्किपिंग आणि स्क्वॉट बिस असले तर एखादे मारू. त्यांनी काय होईल, वर्कआउट होईल आपला, पण एवढं हे होणार नाही, दम लागणार नाही. आणि उद्यासाठी काही मसल पेन किंवा हे पाय रिलॅक्स राहील. पण एवढं आहे, हिल ट्रेनिंगला उद्या पायाची आपण जसं लॉंगला मालिश करतो तशी हिल ट्रेनिंगला मालिश करायची, पायाची मालिश करायची. वाटलंच तर तुम्हाला तळपाय दुखत असले तर तुम्ही काय करा, बर्फ थोडं पाणी घ्यायचं, त्यात बर्फ घ्यायचा, बर्फ टाकायचा, 5 सेकंद पाण्यात पाय ठेवायचा, बाहेर काढायचा, पाण्यात पाय ठेवायचा, बाहेर पण 5-6 सेकंद, आतमध्ये पण 5-6 सेकंद, हे कमीत कमी 8-10 सेट मारायचे. त्यांनी पूर्ण जे तुमच्यातलं शिरा आणि मसलमध्ये जो ताण असतो ना, स्ट्रेस, ते सगळं फ्री होऊन जाते एकदम. तर हे जरूर करा आणि रिझल्ट भेटला तर कमेंट करा. तर चला आता ना आपण जॉगिंग करू. आपलं 4 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण 3चं टार्गेट होतं, पण आपण 4 मारले, कारण की ह्याच्यानंतर कोणता वर्कआउट नाही. आता आपला नॉर्मल स्किपिंग आणि स्ट्रेचिंग करू आपण फक्त, कारण की उद्या हिल ट्रेनिंग आहे आपलं. हिल ट्रेनिंगमुळे एनर्जी लागते, नाही आताच आपण केलं ना, थकून गेल्यावर उद्या वर्कआउट होत नाही बरोबर. तर मग कालचं आपण काय झालं, 2 दिवस आपण स्लो फास्ट केलं आणि स्पीड वर्कआउट केला. त्यांनी काय झालं, आपलं पहिले टाचीचा प्रॉब्लेम होता, हिल प्रॉब्लेम, तो थोडा नॉर्मल येऊ लागला. आता दोन्ही पायाला पहिले कवर झालता, आता हे स्पीड वर्कआउट केला त्याच्यामुळे हिल पेन थोडंसं नॉर्मल चालू झालं. त्याच्यामुळं म्हणलो आता हिल पे इथून आता स्पीड वर्कआउट थोडं कमीच करू आपण, नॉर्मल जॉगिंग आणि लॉंगच करत जाऊ हळूहळू. त्यांनी काय होतं, डायरेक्ट पायावर टाचीवर स्ट्रेस येत नाही आणि त्याच्यामुळे उगाच आपलं परत हिल पेन चालू झालं तर परत 2-3 महिने आपले वाया जाईल, लॉसमध्ये जाईल आपले. त्याच्यामुळं नॉर्मल करू आता. हे स्पीड वर्कआउट थोडं इग्नोर करू, बाकीचं मग सर्किट ट्रेनिंग, स्किपिंग हे गोष्टी थोडंसं ॲड करू. स्पीड वर्कआउटला थोडं ब्रेक लावू थोडासा. तर हे झालं आपलं जॉगिंग कंप्लीट. तर चला आता आपण थोडं स्किपिंग मारू आणि आपलं फुल स्ट्रेचिंग करू उद्यासाठी. जेव्हा आपलं लॉंग असते, नाहीतर आपण हिल ट्रेनिंग करतो, ज्यामध्ये सगळ्यात हार्ड वर्कआउट असतो तो, त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं माहिती का, आपण पायाला मालिश करायची नॉर्मल रात्री. मी तर तिळाचं तेल यूज करतो पतंजलीचं. त्यांनी नॉर्मल संध्याकाळी पूर्ण इथून ते खालपर्यंत पूर्ण पायाची मसाज करायची. मसाज केली तर दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम पाय फ्री होऊन जाते, एकदम फ्री. म्हणजे कोणतं नॉर्मल जर पेन असला, मसल पेन, नाही तर कुठं कोणती शिर दुखत असली, काय असली, एकदम मालिश करायची आणि सकाळपर्यंत एकदम ओके होऊन जातो पाय. त्याच्यामुळे उद्या प्रॅक्टिस करायला, वर्कआउट करायला एकदम सोपं जातं. त्याच्यामुळे ही गोष्ट एकदा नक्की फॉलो करून बघा. संध्याकाळी मालिश करून बघा. आणि नॉर्मल तरी जेव्हा रनिंग करतो आपण, ते हप्त्यातून एकदा कंपल्सरी मालिश करणे, कारण की तुमचं जेवढं मसल पेन असतो, जे शिरा एकदम टाईट होऊन जात्या, ह्या तुमचं सगळं लूज होऊन जात्या. मसल तुम्ही एकदा स्ट्रेचिंग करता त्याने तर नॉर्मल होतं, पण एकदा तुम्ही मालिश पण करायची. मालिश केली ना, पूर्ण नसा मोकळ्या होऊन जात्या आणि उद्या तुम्हाला रनिंग परफॉर्मन्स वाढतो तुमचा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आपण पुढं वळू.
वर्कआउट झाला आपला खतम। तर आपण आज 4 किलोमीटर जॉगिंग आणि स्किपिंग मारली आणि फुल स्ट्रेचिंग केली। तर हे तर केलं, तर आता इथून पुढं आपलं स्वतःचं टार्गेट, एक टार्गेट ठरवायचं आहे। आपले बेली फॅट आहे ना, बेली फॅट नॉर्मल कमी झाला आपला, तर अजून त्याला टोटल कमी करायचं आहे। हे पहिले टार्गेट आहे आपलं, बेली फॅट कमी करू। कोणकोणत्या एक्सरसाइज, डेली वर्कआउट दाखवतो आपण, डेली आपण काय काय करतो काय काय नाही। एवढ्या 2 महिन्यात आपले 5 किलो वजन कमी झालं। 75 होतं, आता 70 झालं। तर अजून कमीत कमी 60-65च्या मध्ये वजन करायचं आपल्याला, तेव्हा आपली बॉडी एकदम फिट राहणार आहे। आणि आपण जसं जसं प्रॅक्टिस करू, बॉडीतलं चेंज तुम्ही तर पहिल्यापासून, पहिल्या व्हिडिओपासून तर आहे आपलं, पहिल्यापासून तर आतापर्यंत किती चेंज होणार आहे, काय काय वर्कआउटने, कारण की खोटं सांगून काय नाही, जे हा रिअल वर्कआउट आहे त्याच वर्कआउटने आपली बॉडी चेंज होणार आहे हळूहळू। बरोबर, तर ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला, बाय।